दिल्ली स्फोट प्रकरणी आणखीन एक डॉक्टर अटकेत. डॉक्टर परवेज अन्सारी उत्तर प्रदेश एटीएसच्या ताब्यात. परवेज हा अटकेतील डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ असल्याची माहिती. व्हाईट कॉलर टेरर मॉडेलकडून दिल्ली हादरवण्याचा कट. स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप. अल फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात. दोषींना कडक शिक्षा देणार, जिथे असतील तिथून शोधून काढणार. पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर शहांचा इशारा. प्रकरणाचा तपास वेगानं करण्याच्या सूचना. षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार. दिल्ली स्फोटाप्रकरणी पंतप्रधान मोदींचा भूतानमधून इशारा. दिल्ली स्फोटातील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. गाडीचे टायर, सीएनजी सिलेंडरसह इतर अवशेषांची तपासणी. दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख, कायमचं अपंगत्व आलेल्यांना 5 लाख मिळणार, तर गंभीर जखमींना 2 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा. जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी सरकार घेणार. अनेकांच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सरकारला पसंती. मॅट्रिस आणि आयएनएस नुसार एनडीएला 147 ते 167 जागा, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज. चाणक्य स्ट्रॅटेजीज पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांची शक्यता, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतदान पार. 14 नोव्हेंबरला मतमोजणी. भाजपा आणि नितीश कुमार यांची जेडीयू विरुद्ध काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांची राजद अशी मुख्य लढत असणार. माहितीमध्ये जागा वाटपावरून वादंगाची शक्यता. ताकद असेल तिथे मागे हटू नका. समान जागांसाठी आग्रही भूमिका घ्या. जिल्हा प्रभारींच्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांचा सूर. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा पडसाद. सूत्रांची माहिती. मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा. माहिती जिंकली पाहिजे, उद्दिष्ट ठेवून काम करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना. राज्यात सर्पकार परिस्थिती निर्माण. 3 साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात अशी परिस्थिती. सगळेच एकमेकांना गिळायला बसलेत. उद्धव ठाकरेंचं माहितीवर टीकास्त्र. दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं. सर्व नियमानं करतो, मला चुकीचं खपत नाही. 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय. पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य. अजित पवारांना यावेळी मोदीही वाचू शकणार नाहीत. पार्थ पवार प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा. मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची घेतली भेट. उद्या सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार. प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून इथपर्यंत पोहोचले. प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर रुपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्ट. आपला इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर ख्वाडा करणाऱ्यांचा आहे. ठोंबरेंचा इशारा.